गजर माऊलीचा, गजर माऊलीचा। सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती रखुमाईच्या पती सोयरिया। गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्व काळ। जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचा अत्यंत प्रसिद्ध अत्यंत महत्त्वाचा असा अभंग आहे। या अभंगामधून तुकोबारायांनी भगवंताच्या चरणाजवळ आपल्या अंतःकरणातलं मागणं मागितलेलं आहे। या मागणीचा आपल्या मर्यादित वेळेमध्ये मर्यादित बुद्धीनं माझ्या जेवढा विचार करणं मला थोडक्यात शब्दामध्ये शक्य आहे तेवढा विचार मांडण्याचा आपल्या समोर मी प्रयत्न करतो। आजचा हा प्रसंग कातकाडे परिवाराने कृपा सिंधू नावाची जी आपली इमारत उभी केलेली आहे, या नूतन ग्रहाच्या वास्तुशांतीच्या निमित्तानं आजची ही कीर्तन सेवा आहे। घराच्या वास्तुशांती निमित्तानं आहे। रामायणामध्ये ज्या वेळेला रामचंद्र प्रभू लक्ष्मण आणि सीता मातोश्री बाहेर पडले, अयोध्या सोडली, बाहेर पडले, अरण्यामध्ये 14 वर्षाचा वनवास पत्करला, त्यामध्ये पंचवटीमध्ये ज्या वेळेला त्यांचा प्रवेश झाला आणि पंचवटीमध्ये लक्ष्मणाच्या सहकार्यानं रामचंद्र प्रभूंनी जी झोपडी उभी केली, लक्ष्मणाने ती झोपडी पूर्ण केली आणि पूर्ण करून रामचंद्र प्रभूंना सांगायला आले की पर्णकुटी बांधून तयार झालेली आहे, आपण त्याच्यामध्ये राहायला चला। त्यावेळेला रामचंद्र प्रभूंनी लक्ष्मणाला हा उपदेश केलाय। त्यावेळेला रामचंद्र प्रभू असं म्हणाले, कर्तव्यम वास्तुशमनम सौमित्रे चिरजीविभिः, असं विधान केलंय। वास्तुशमन याचा अर्थ वास्तुशांत असा आहे। रामचंद्र प्रभू लक्ष्मणाला सांगतात, लक्ष्मणा, ज्या घरामध्ये आपल्याला राहायचं आहे त्या घरामध्ये आपलं आयुष्य सुखकर जावं, आपण चिरंजीव व्हावं आणि आपल्याला तिथं सर्व सुखाची प्राप्ती व्हावी असं वाटत असेल तर कर्तव्यम वास्तुशमनम, वास्तुशांत केली पाहिजे असं रामचंद्र प्रभूंनी त्यावेळेला सांगितलं। म्हणजे वास्तुशांत कशा करता करावी? लोकांना वाटतं काहीतरी विधी आहे, काहीतरी करायचं असतं, असं नाही। कर्तव्यम वास्तुशमनम सौमित्रे कुणा करता चिरजीविभिः, ज्याला चिरंजीव व्हायचं आहे, ज्याला खूप काळ जगायचं आहे, ज्याला संपन्न जीवन जगायचं आहे, ज्याच्या अंतःकरणामध्ये आध्यात्मिक भावनांची परिपूर्ती होऊन जीवनाची परिपूर्णता ज्याला साधून घ्यायची आहे, त्याला चिरजीविभिः असा शब्द वापरला। त्या टीकांमधला विचार आता सांगत नाही, ही वेळही नाही, हा प्रसंगही नाही फार विस्तार करून सांगण्यासारखा। परंतु माणसाच्या जीवनामध्ये ज्या काही गोष्टी आयुष्यामध्ये अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जातात, त्या 2 घटना अशा आहेत की या घटनांनंतर माणसाच्या अंतःकरणातल्या आशा आकांक्षा थोड्याशा लोप पावत जातात। ऐका, 2 घटना मी आपल्याला सांगतो, त्याच्यातली एक प्रापंचिक घटना आहे आणि एक पारमार्थिक घटना आहे। त्या घटना जीवनामध्ये घडून गेल्या की माणसाला आपल्या जीवनामध्ये फार काही आशा आकांक्षा शिल्लक आहेत असं वाटत नाही। त्याच्यातली प्रापंचिक घटना आहे घर बांधणं आणि पारमार्थिक घटना आहे संत कृपा होणं। विठ्ठला विठ्ठल भगवत कृपा आणि संत कृपा झाली की आता आपल्या जीवनामध्ये फार काही मिळवण्यासारखं राहिलेलं नसतं, फार काहीच मिळवण्यासारखं राहिलेलं नसतं। ज्याच्या जीवनावर तुकोबारायांची कृपा झाली त्याच्या जीवनामध्ये शिल्लक काय राहिलं मला सांगा ना। ज्याच्यावर गोरोबा काका चोखोबारायांनी परिपूर्ण कृपा केली त्याच्या जीवनामध्ये अपूर्णता काय राहिली? ज्याच्यावर भगवंताची कृपा झाली त्याला काय अपूर्ण राहिलं? बस तृप्त जीवन आहे। बस आता मिळवण्यासारखं काही राहिलं नाही। पूर्ण केला,
पूर्ण केला, पूर्ण केला मनोरथ, घरा आले, घरा आले, घरा आले कृपाळ. घरा आलेले कृपाळ म्हणून घराला कृपा सिंधू असं नाव दिलं की हे दोन्ही मिळून जातं. विठ्ठला विठ्ठला पण मोठी चांगली गोष्ट आहे. या परिवाराने कृपा सिंधू असं नाव दिलं. भगवंताची अनेक नावं आहेत. दया सिंधू असं नाव नाही दिलं. भगवान दया सिंधू नाहीत का? आहेत ना. मग कृपा सिंधू नाव देण्याचं काही कारण मला माहित नाही तुमच्या अंतःकरणामध्ये काय भाव येतो, पण मला जो जाणवतो तो सांगतो. दया सिंधू असं नाव दिलं असतं तर बिघडलं नसतं काही, पण कृपा सिंधू हे नाव बरोबर. घरा आले, घरा आले, घरा आले कृपाळ, कृपाळ, कृपाळ घरा आले. ते कोणत्या घरात आले? ते ज्या घरात आले त्याला कृपा सिंधू म्हणा, हा भाग वेगळा. पण दया सिंधू आणि कृपा सिंधू ही दोन्ही जरी भगवंताची नावं असली तरी दया सिंधू, दया आणि कृपा या दोन संकल्पनांमध्ये, संज्ञांमध्ये फरक आहे. दया वेगळी असते आणि कृपा वेगळी असते. विस्तार करत नाही, एका वाक्यात सांगतो, फक्त लक्षात घ्या. आपल्या जीवनामध्ये निर्माण झालेल्या प्रतिकूलाची निवृत्ती केली की त्याला दया म्हणतात, आणि आपल्या जीवनामध्ये अनुकूलाची प्राप्ती करून दिली की त्याला कृपा म्हणतात. विठ्ठला विठ्ठला जीवनामधलं दुःख घालवणं ही दया आहे, आणि जीवनामध्ये आनंद निर्माण करून देणं ही कृपा आहे. कृपा त्याला म्हणतात जी न मागता होते ती. मागून जे मिळतं ना त्याला दान म्हणतात, दान. हे कृपा दान नाही नाव दिलं, कृपा दान असं नाव नाही दिलं इमारतीला. दया सिंधू नाही म्हटलं, कृपा, कृपा शब्द वापरला. कृपा सिंधू. मागून मिळतं ते दान, त्याच्याकरता हात पसरावा लागतो तर त्याला दान म्हणतात. आणि न मागता ज्ञानोबाराय आपल्या सद्गुरूंच्या चरणाजवळ सगळी ज्ञानेश्वरी सांगून झाल्यानंतर काहीतरी मागतात म्हणून त्याला पसाय दान असं म्हटलं गेलं. ते पसाय दान आहे कारण ते मागितलेलं आहे. पण रेडा काही ज्ञानोबारायांच्या जवळ गेला नव्हता. माझ्या डोक्यावर हात ठेवा, माझं जीवन कृतार्थ करा, मला हातानं समाधी द्या, माझ्या मुखातून वेद वदवून घ्या, हे रेडा गेला नव्हता. त्यामुळे ज्ञानोबारायांनी रेड्याच्या मुखातून वेद वदवला. ही ज्ञानोबारायांनी त्याला दिलेलं दान नाही, ही ज्ञानोबारायांनी केलेली कृपा आहे. निळोबारायांनी ज्ञानोबारायांच्या आरतीमध्ये काय म्हटलं? होता कृपा तुमची पशु बोले वेद, निर्जीव चाले भिंत महिमा अगाध. है ना? भगवद्गीता टीका ज्ञानेश्वरी शुद्ध, करुणी भाविक लोका केला निजबोध. जय देव जय देव जय ज्ञान सिंधू. होता कृपा तुमची पशु बोले वेद. कृपा केली, न मागता होते ती कृपा. अनुकूलाची प्राप्ती होते ती कृपा, आणि प्रतिकूलाची निवृत्ती होते ती दया. अगदी सोप्या शब्दात दृष्टांताने सांगायचं झालं तर भगवंतानी दुर्वासावर दाखवली ती दया, आणि त्याच प्रसंगात अंबरीशावर केली ती कृपा. विठ्ठला विठ्ठला त्यामुळे या दोन घटना मानवी जीवनामध्ये अशा आहेत की ज्या घटनांमध्ये माणसाला असं वाटतं की आपल्या जीवनाची धन्यता झाली. तिथं थोड्या आशा कमी होऊन जातात, आकांक्षा कमी होतात, इच्छा कमी होतात. त्याच्यातली पहिली प्रापंचिक घटना आहे, माणसानं आपलं स्वतःचं घर बांधलं की तो आपल्या जीवनामध्ये निश्चिंत होतो, आणि परमार्थाच्या दृष्टीने भगवत कृपा झाली की तो त्या पारमार्थिक दृष्टीनं निश्चिंत होतो. परमार्थाच्या दृष्टीनं भगवत कृपा व्हावी लागते, आणि प्रपंचाच्या दृष्टीने मनुष्य स्वतःचं घर निर्माण करतो ना, मग बाकीच्या गोष्टी त्याच्यासमोर गौण ठरत जातात.
एखाद्या माणसाला एखाद्याला जर आपण विचारलं की तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला काय मिळवायचंय, काय करायचंय, तर तो म्हणतो काही नाही हो, पैसे मिळवायचे आहेत. कशा करता? काही नाही, स्वतःचं घर पाहिजे. पहिली मागणी काही असेल तर स्वतःचं घर झालं पाहिजे. आणि असं घर बांधणं, याला जर प्रपंचाच्या अर्थाने आपल्या जीवनाच्या धन्यतेचा एक टप्पा समजला जात असेल, की ज्या टप्प्यावरती माणसाच्या आशा आकांक्षा कमी व्हायला लागतात, तेव्हा असं घर बांधायचं कशा करता, की अशा घरामध्ये बसून आता मागणीची पाळी आमच्यावर येऊ नये याच्याकरता. हे घर बांधायचं कशा करता, तर या घरामध्ये निवांत राहून आपल्याला एकच काम करता आलं पाहिजे. सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती, सदा माझे डोळे तुझी मूर्ती, माझे डोळे जडो तुझी मूर्ती, सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती, मूर्ती सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती, सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती, सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती, सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती. रखुमाईचा पती सोयरिया, रखुमाईचा पती सोयरिया, गोड तुझे रूप गोड तुझे नाम, गोड तुझे रूप गोड तुझे नाम. रखुमाईचा पती सोयरिया, रखुमाईचा पती सोयरिया, गोड तुझे रूप गोड तुझे नाम, गोड तुझे रूप गोड तुझे नाम. सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती, रखुमाईचा पती सोयरिया, रखुमाईचा पती सोयरिया, रखुमाईचा पती सोयरिया. आपल्याला उपासना करता यावी, आपल्याला भक्ती करता यावी, नामस्मरणा करता निवांत वेळ असावा, नामस्मरणा करता निवांत स्थळ असावं, आणि याच्यातून आपला परमार्थ सिद्धीला जावा, याच्याकरता तुकोबारायांनी सुद्धा स्वतःचं घर बांधल्याचं वर्णन केलं. निरंजनी आम्ही बांधिले घर, निरंजनी आम्ही बांधिले घर, निराकार निरंतर राहिलो से, निराकार निरंतर राहिलो से. बांधिले
दाखवतात, निरंजनी आम्ही बांधिले घर. ज्या तुकोबारायांना घरदार सोडून डोंगरावर जाऊन राहावं वाटलं, त्या तुकोबारायांना सुद्धा परमार्थाच्या दृष्टीनं घर बांधावं वाटलं. कशा करता? निराकारी निरंतर राहिलोसे. निरंतर राहणं म्हणजे कर्तव्यम वास्तु शमनम सौमित्रे चिरजीविभिः. निरंतर राहिलोसे चिरजीविभिः असं ती संगती आहे. असो, सगळा विचार करण्याचं कारण नाही, पण तुकोबाराय जे घर बांधतात ते निरंजन अवस्थेमध्ये, निरंजन ठिकाणी. निरंजन शब्दाचा अर्थ आहे एकटं. निरंजनी एकटवाणे संग नेणे दुसऱ्याचा. तुकोबाराय निरंजन म्हणजे जिथं दुसऱ्याचा संग नाही असं घर. तसं हे घरही निरंजन. आजूबाजूला घरच नाही ना, संग नेणे दुसऱ्याचा, नाही का? निरंजनी आम्ही बांधिले घर. मग आता कसं राहायचं इथं? निराकारी निरंतर राहिलोसे, निराभासी पूर्ण झालो समरस, अखंड ऐक्यास पावलो आम्ही. आणि त्या ऐक्याला जर आपल्याला पावावयाचं असेल, ते ऐक्य जर आपल्याला प्राप्त करून घ्यायचं असेल, तर त्या ऐक्याकरता आपण एकच केलं पाहिजे. काय केलं पाहिजे? सदा माझे डोळे जडू तुझे मूर्ती. सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती. सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती. सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती. रखुमाईचा पती सोयरिया. रखुमाईचा पती सोयरिया. रखुमाईचा पती सोयरिया. गोडा तुझे रूप, गोडा तुझे नाम, गोडा तुझे रूप, गोडा तुझे नाम, गोडा तुझे रूप, गोडा तुझे जी भूमिका बोलून दाखवतात, त्या भूमिकेवर जायचं असेल तर घराची आवश्यकता आहे. ते घर निरंजन ठिकाणी असावं अशी अपेक्षा आहे. आणि त्या घरामध्ये राहून आपल्याला भगवत कृपा संपादन करता यावी अशी जर घराकडून अपेक्षा आहे, तर त्या घरामध्ये राहून आपण काय केलं पाहिजे ते तुकोबाराय अभंगामध्ये मागतात. देवा, आमची तुझ्या चरणाजवळ एकच प्रार्थना आहे. सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती. रखुमाईच्या पती सोयरिया. हे रखुमाईच्या पती, हे सोयरिया, माझे डोळे तुझ्या रूपाकडे कायम जडलेले असावेत. माझ्या मुखामध्ये तुझं अखंड नाम असावं आणि हे माझ्या जीवनामध्ये करता यावं की ज्याच्याने तुझी कृपा आम्हाला संपादन करता येईल. त्या कृपेच्या प्राप्ती करता देवा आम्ही घर बांधलं. निरंजनी आम्ही बांधिले घर. निराकार निरंतर राहिलोसे. अशा घरामध्ये राहून आम्ही ती साधना करू. आणि ती साधना करून जेव्हा आमच्यावर तुझी कृपा होईल तेव्हा आम्हाला काय प्राप्त होईल, तर त्यावेळेला आम्हाला खरोखर तुझं घर प्राप्त होईल. त्याच्याकरता ज्ञानेश्वरी वाचा. ज्ञानोबारायांनी घर कशाला म्हणावं याचं चिंतन करताना ज्ञानेश्वरीमध्ये आपल्याला असं सांगितलं, आगापै पंडू कुमारा येता स्वरूपाचिया घरा करी तसे आडवारा विश्वाभास जो. 15व्या अध्यायामध्ये ज्ञानोबाराय बोलतात, विश्वाभास आडवारा करत असेल तरी त्या सगळ्या प्रतिबंधाला सारून आपल्या घराकडे येणं म्हणजे आपल्या स्वरूपाकडे येणं. आणि तसं स्वरूप जर घर असेल तर त्या घराला प्राप्त होण्याकरता या घराची आवश्यकता आहे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला
अशा घराची बांधणी इथं झाली परिवाराकडून, आणि यांच्याकडून जी बांधणी झाली, जे घर उभं राहिलं, त्या घरामध्ये त्यांच्याकडून भगवत भक्ती व्हावी, त्या घरामध्ये ज्ञानेश्वरी गाथ्याची पारायणं व्हावीत, त्या घरामध्ये रामकृष्ण हरीचा जप नादावा, या घरामध्ये भजन व्हावं, या घरामध्ये सगळ्यांनी आध्यात्मिक असावं, या घरामध्ये भगवंताची पूजा व्हावी, संतांचं स्वागत व्हावं, संतांची भगवंताची उपासना व्हावी, आणि त्याच्याकरता म्हणून या घराचा कण आणि कण उपयोगाला यावा, अशी सद्भावना तुमच्या माझ्याकडून या निमित्तानं व्यक्त करतो. अभंगाचं थोडंसं चिंतन मला तुमच्यासमोर मांडायचं आहे. फार वेळ बोलणार नाही, दुपारची वेळ आहे, मला माहिती आहे, जेवण तयार होतं आहे हेही मला माहिती आहे, त्यामुळं ही वेळ फार लांबच्या लांब कीर्तनाची नाही हेही मला साधारण तुमचे चेहरे बघून कळालेलं आहे, त्यामुळं फार वेळ बोलणार नाही. थोडा वेळ अभंगाचा भाव फक्त मी आपल्यासमोर व्यक्त करतो, कारण या घरासाठी ज्या शुभेच्छा देणं मला आवश्यक वाटलं ते आपण सगळे मिळून एकदम शुभेच्छा देऊ शकत नाही, म्हणून मी ज्या शुभेच्छा या परिवाराला दिल्या त्या तुमच्या वतीनं, माझ्या वतीनं, आपल्या सर्वांच्या वतीनं दिल्या, की या परिवाराला, या घरामध्ये चिरंजीवित्व प्राप्त व्हावं. नाथ महाराज चिरंजीव पदामध्ये ज्या चिरंजीव पदाची अपेक्षा व्यक्त करतात तसं अध्यात्म या जीवनामध्ये, या घरामध्ये त्यांच्याकडून घडावं, आणि हे घर त्यांच्या प्रापंचिक आणि पारमार्थिक उन्नयनाचं साधन व्हावं, अशी सद्भावना, अशी प्रार्थना भगवंताच्या संतांच्या चरणी आपण सगळे त्यांच्या परिवाराकरता करू. आणि अल्पस्वल्प शब्दामध्ये मी अभंगाचा भाव आपल्यासमोर व्यक्त करतो. तुकोबारा या अभंगामध्ये भगवंताच्या चरणाजवळ काही मागणं मागतात. हे मागणं मागताना तुकोबारायांच्या मागणीचा मुख्य विषय काय आहे हे बघितलं पाहिजे. संत जेव्हा परमात्म्याजवळ मागतात तेव्हा माणसाच्या मागणीचा विषय काय असतो याच्यावरून माणसाचं चिंतन कळतं, आणि माणसाचं चिंतन ज्या विषयाच्या संबंधानं कळतं त्याच्यावरून माणसाच्या जीवनाचं वजन ठरत असतं. ऐका, आपल्या दारासमोर रोज येणारा भिकारी, याला आपण फार महत्त्व देत नाही, त्याला समाजामध्ये फार महत्त्वाचं स्थान नाही, त्याच्या जीवनाला फार वजन नाही. कोणी येतं त्याला हकलून देतं, कोणी येतं त्याला शिव्या देतं. भिकाऱ्याच्या जवळ तुम्ही आम्हीच जात नाही याच्यात नवल नाही, त्या भिकाऱ्याचे नातेवाईकही त्याच्याजवळ जायला तयार नाहीत, कारण तो भिकारी आहे. ज्ञानोबारांनी 15व्या अध्यायामध्ये निर्माण मोहा जितसंग दोषा या श्लोकावर भाष्य करताना म्हटलं, आगा नि कवड्या निष्ठुरा उबगिजे जेवी सोयरा. ज्ञानोबाराय म्हणतात, जेव्हा मनुष्य निकवडा होतो, कवडी सुद्धा त्याच्याजवळ खर्च करायला नसते, तेव्हा सोयरे देखील त्याला उबगतात आणि त्याच्या जवळ येत नाही. काय त्या भिकाऱ्याच्या जीवनाला वजन आहे? का वजन नाही? कारण तो भिकारी आहे महाराज, तो मिळेल ते स्वीकारतो, वाटेल ते मागतो, त्याच्या मागणीला निश्चित असा विषय नसतो, त्याच्या मागणीच्या मागे विचार नसतो, मागणीच्या मागे चिंतन नसतं, आणि ज्या जीवनाला चिंतनाचा आधार नाही त्या जीवनाला वजन नाही. विठ्ठला विठ्ठला तसं म्हटलं तर त्याच्याजवळ पैसे नाही. तुकोबारांजवळ किती पैसे होते? काय होतं तुकोबारांजवळ? काही नव्हतं, काही नव्हतं. जाऊ पुढे भिके कुत्री राखे दे, जाऊ पुढे भिके कुत्री राखे दे, जाऊ पुढे कुत्री राखे दे, जाऊ पुढे भिके राखे दे. आम्ही सदैव सुडके जवळी येता चोर धाके, जाऊ पुढे भिके कुत्री घर राखती, नांदणूक आईसी सांगा. तुकोबाराय बोलतात अशी आमची नांदणूक आहे. काय पैसा होता? नव्हता, म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी पाठवलेलं द्रव्य जसंच्या तसं परत पाठवल्याचा इतिहास आहे महाराज. तुकोबारायांचं चरित्र आहे.
पाठवणारा माणूस सामान्य नव्हता, अवतार होता, अवतार, देवाचा अवतार. पाठवणारा प्रत्यक्ष परमात्म्याचा अवतार. ज्यांच्याकडे द्रव्य पाठवलं प्रत्यक्ष परमात्म्याचा अवतार. दोघही अवतारी महात्मे. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी एवढं मोठं द्रव्य गाड्या भरून पाठवलं आणि तुकोबारायांनी ज्यांनी आणलं त्याच्याबरोबर चिठ्ठी देऊन परत पाठवून दिलं. नको बाबा, आम्हाला काय करायचंय, दिवट्या छत्री घोडे हे तो बऱ्यातन, आम्हाला काय करायचंय, काय करायचं, आम्ही ह्याच्याने सुखी होणारे नाही आहोत. एवढं मोठं द्रव्य जवळ काही नसताना तुकोबारायांनी परत पाठवून दिलं. महाराज, तुकोबारायांच्या जागी मी पाहिजे होतो, मी लगेच चिठ्ठी दिली असती, अजून येऊ द्या. पण तुकोबारायांजवळ पैसा नव्हता. जाऊ पुढे भिके, कुत्री घर राखती, घराला दरवाजा नाही, खिडकी नाही, कुत्री घरात येऊन राहतात आम्ही जर घरात नसलो तर, अशी नांदणूक सांगणारे तुकोबाराय. त्यांच्याजवळही पैसा नव्हता, पण तुकोबारायांच्या जीवनाला देवाच्या जीवनात वजन होतं. तुमच्या आमच्या असेल नवल काय, काय वजन महाराज, काय वजन तुकोबारायांचं. तुमच्या माझ्या समोर नाही हो, देवाच्या समोर. मी एक वाक्य बोलतो, तुम्हाला पटेल न पटेल मला माहीत नाही, पण प्रामाणिकपणानं सांगतो, ज्ञानोबाराय तुकोबाराय सारखे भक्त भेटायला देवालाही नशीब लागतं महाराज, फुकट भेटत नाही, फुकट नाही भेटत. तुकोबाराय भेटणं म्हणजे देवाचं नशीब आहे, तुकोबारायांचं नाही आहे. ज्ञानोबाराय भेटणं म्हणजे देवाचं नशीब आहे. काय होतं त्यांच्याजवळ, पण जीवनाला वजन होतं ना. कशाचं वजन होतं? हे वजन संपत्तीचं नव्हतं, हे वजन चिंतनाचं होतं, हे वजन नामस्मरणाचं होतं, हे वजन विचाराचं होतं, हे वजन धन्यतेचं होतं, हे वजन आपल्या जीवनाची उपयोगिता जगताच्या कल्याणाकरता आहे या भावनेचं वजन होतं, सामान्य नाही. म्हणून मनुष्य जे चिंतन करतो त्या चिंतनानं त्याला वजन प्राप्त होतं. मी कशाकरता बोलतो आपल्याला, तुकोबाराय या अभंगामध्ये भगवंताच्या चरणाजवळ मागणं मागतात. हे मागणं मागताना मागणीचा विषय काय आहे याच्यावरून देणारा सुद्धा विचार करतो की याला द्यावं की देऊ नये. मायबाप भिक्षा वाडा, शिळी भाकर चालेल म्हणणार याला कोणी म्हणतो हो पुढं. पण आता विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे असं म्हटलं तर कोणी म्हणत नाही हो पुढं म्हणून. त्याला मग सांगतात, येथ म्हणे श्री विश्वेश्वराव, हा होईल दान पसाव. बस, येणे वरे ज्ञान देवो, सुखिया झाला. हे सुखिया होणं हे नुसत्या मागणीवर अवलंबून नाही, मागणीचा विषय काय आहे याच्यावर अवलंबून. ज्ञानोबारायांना निवृत्तीनाथ महाराज नाही म्हणाले हो पुढं नंतर बघू पुढच्या जन्मी कधीतरी, काय मागतो तुझे खळांची व्यंकटी सांडो, बघू पुढं कधीतरी. नाही, सुखिया झाला, आज सुखिया झाला. कारण येणे वरे हा वर दिला सद्गुरूने, तू म्हणशील तसं होईल. सामान्य गोष्ट नाही ना महाराज, ही सामान्य गोष्ट नाही. त्यामुळे आपण जेव्हा मागतो तेव्हा आमच्या मागणीचा विषय काय असावा याचं चिंतन करून माणसाने मागणं कुणासमोर ठेवावं हे ओळखावं आणि त्या दृष्टीनं मागावं. मागणीचा जन्म आपल्या गरजेतून आणि आपल्या अप्राप्तीतून होत असतो. ऐका, मी आपल्याला माणूशी सायकॉलॉजी सांगतो, ऐका. कोणी कुणासमोर विनाकारण हात पसरायला जात नसतं, कोणी कुणासमोर झोळी पसरत नाही महाराज. उलट झोळी पसरणारे संतांना आवडत नाहीत. भिक्षा पात्र अवलंबिणे, जळो जिणे लाजिरवाणे, ऐसियासी नारायणे उपेक्षिजे सर्वथा, हे तुकोबारायांचं वचन आहे. अरे दुसऱ्या समोर झोळी पसरतो त्याच्या जीवनाला काडी लागावी म्हणतात तुकोबाराय. काय उपयोग आहे, असा हात पसरून उपयोग नाही. मग मनुष्य का मागतो याच्या मागचं मानसशास्त्र असं आहे महाराज, आपल्याला गरज असावी आपल्याजवळ नसावं, ही दोनच कारण आहेत की माणसाच्या अंतःकरणामध्ये मागणीचा उदय होतो. ज्याची गरज नाही ते मागत नाहीत, आणि गरज असून जवळ आहे ते मागत नाहीत. गरज असावी आणि जवळ नसावं तर मागणी निर्माण होते. या दोन्हीतून मागणीचा उदय आहे. मला अन्नाची गरज आहे, पण श्रीमंत, कधी तुम्ही असं बघितलंय का की एखादा श्रीमंत मनुष्य लांब लचक मर्सिडीजमधून आपल्या दारात उतरला आणि दारातून उतरून लगेच मायबाप भिक्षा वाढावं, 2 दिवस झाले पोटामध्ये, म्हणतो का असं? कधी असं म्हणताना दिसलंय तुम्ही? कधीच नाही. भिकारी भीक मागू शकतो, मी मान्य करतो, भिकारी भीक मागतो. मला सांगा, भिकारी भीक मागतो अन्ना करता, आणि श्रीमंत मनुष्य कमावतो कशा करता? अन्ना करताच ना. भूक काय फक्त गरीब दरिद्री माणसाला लागते, श्रीमंताला लागत नाही का? श्रीमंताला भूक लागत नाही. गरीबाला तर फक्त अन्नाची लागते.
श्रीमंताला कशा कशाची लागते कीर्तनात सांगता येत नाही. चालूच आहे कमावणं, चालूच आहे कमावणं. जेवढा जास्त श्रीमंत परमार्थाच्या दृष्टीनं तेवढा जास्त दरिद्री. कारण दरिद्री कुणाला म्हणतात? जो जास्त मागतो तो दरिद्री. आणि जास्त मागणारे कोण आहेत? श्रीमंत आहेत का गरीब आहेत? गरीब मनुष्य 10 रुपये मागेल, श्रीमंताला 10 पुरतील का? तो म्हणतो 10 माझं काय होतं, 10 लाख द्या. मग दरिद्री कोण? 10 लाख मागणारा का 10 मागणारा? 10 जो समाधानी आहे तो फार श्रीमंत आहे, पण 10 लाखातही ज्याचं समाधान नाही त्याच्या एवढा दरिद्री या जगताच्या पाठीवर दुसरा नाही. आपण व्याख्याच उलट्या केल्या. त्याला काय करायचं आपण? ज्याच्याकडे जास्त पैसा आहे तो श्रीमंत नाही, जो जास्त पैसा मागतो तो दरिद्री, असा अर्थ करा. विस्तार करत नाही. मला सांगायचंय असं, गरज असावी. श्रीमंतालाही अन्न लागतं, गरीबालाही अन्न लागतं, भिकाऱ्यालाही लागतं, पण भिकारी मागतो आणि श्रीमंत मागत नाही. का मागत नाही? कारण गरज जरी दोघांना असले तरी याच्या घरी पंचपक्वान्नाचं ताट तयार आहे म्हणून हा मागत नाही, आणि गरज त्यालाही असली तरी त्याला अन्न मिळत नाही म्हणून त्याला मागावं लागतं. गरज असावी आणि जवळ नसावं, या 2 गोष्टी आहेत. मला लांबवायचं नाही, मी साधं बोलतो आपल्याला. गरज आणि अप्राप्तीतून जर मागणं असेल ना, तर तुकोबारायांना कशाची गरज आहे? तुकोबारायांना काय अप्राप्त आहे सांगा बरं? काय गरज आहे त्यांना? कशाची गरज आहे? तृप्त जीवन आहे महाराज, कृतार्थ जीवन आहे. परमात्म्याने ज्यांच्या घरामध्ये येऊन चंदन उगाळून द्यावं असं संतांचं जीवन आहे. परमात्म्याने दळायला मदत करावी असं संतांचं जीवन आहे. भगवंतांनी त्यांच्या घरी येऊन नोकर राहावं, गाडगी मडकी घडवावीत असं जीवन आहे. त्यांच्या घरचं बाळणपण करायला भगवंतांनी त्यांच्या पत्नीनं वेश बदलून यावं असं वाटावं असं संतांचं चोखोबारायांचं जीवन आहे महाराज. काय त्या जीवनाला कमी पडलं आणि त्या जीवनाला कशाची गरज आहे? कशाची गरज नाही. आणि त्यांना काय अप्राप्त आहे? अरे वाटेल ते करू शकतात. वाटेल ते करण्याचं सामर्थ्य तुकोबाराय म्हणतात ज्ञानोबारायांच्या ठिकाणी. करील ते काय नोहे महाराज. अंगी ऐसे बड़ रे डाबोले, 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 करिले ते काय नोहे महाराज, करिले ते काय नोहे महाराज, परी पाहे बिजे सुनाई, परी पाहे बिजे सुनाई, करिले ते काय नोहे महाराज, परी पाहे बिजे सुनाई, परी पाहे जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, अंगी आईसे बळ, रेडा बोले करील ते काय नोहे महाराज, परी पाहे बीज शुद्ध अंगी. काय वाटेल ते करण्याचं सामर्थ्य. तुकोबारायांनी सांगितलं, अरे आम्ही काही करू शकतो. गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टी पुढे. तुकोबाराय म्हणतात गाढवाचं घोडं तुकोबारायांनी त्या काळात केलं. काय सांगू मी आपल्याला? आणि खोटं नाही महाराज, खरं केलं. मी तुम्हाला सांगितलं तर तुमचा विश्वास बसणार नाही, पण गाढवाचं घोडं बरं त्याच काळात केलं असं नाही. तुकोबारायांची गाथा अजूनही तेच काम करते. गाढवाचे घोडे अजूनही बनवणं चालूच आहे, संपलं नाही काम, चालू आहे ना. अरे ज्याने जो अभंग बुडवायला आला, ज्याने अभंग बुडवले त्याला टाळ घेऊन उभं केलं, गाढवाचं घोडं झालं नाही का? मला सांगा ना तुम्ही. ज्याने काट्याने मारलं तो नंतर तुकोबारायांचा एकनिष्ठ उपासक झाला, गाढवाचं घोडं झालं नाही का? मला सांगा ना. ज्याने परीक्षा घेण्याकरता ज्ञानोबारायांना फुटकं खापर मिळू दिलं नाही, तो नंतर ज्ञानोबारायांचा अशा शिष्य झाला की नामदेवरायांचा गुरु झाला. गाढवाचं घोडं झालं का नाही? मला सांगा ना. चरित्रात उदाहरणं आहेत ना, अजूनही तेच चालू आहे. बरं हे ब्रह्मदेवाला करता येईल का? गाढवाचं घोडं ब्रह्मदेवाला करता येईल का? येत नाही महाराज, येत नाही. ब्रह्मदेवाला येत नाही. सांगू, ब्रह्मदेवाच्या बापाला येत नाही, येत नाही. गाढवाचं घोडं करणं ब्रह्मदेवाने एक 10-15 गाढवं तयार केली आणि पृथ्वीवर चरायला सोडून दिली. दुसऱ्या दिवशी आता ती गाढवच गाढवं उकिरडा फुंक थिंडायला लागली. दुसऱ्या दिवशी सकाळी ब्रह्मदेवानी वरून बघितलं, आपण काल तयार करून खाली पाठवलेली गाढवं काय करतात?
हे एकदा वरून बघितलं तर ही गाढवं उकरडा फुंकत फिरत होती, चरत होती उकिरड्यावर. ब्रह्मदेवाला वाईट वाटलं. ब्रह्मदेवाने विचार केला, अरे एवढ्याच करता आपण गाढवं कशाला खाली, आधीच काही खाली गाढवं कमी आहेत का वरून पाठवायला? आधीच भरपूर गाढवं आहेत, आपण नवीन गाढवं पाठवून काय मिळालं आपल्याला? नको नको, आपण या गाढवाचं घोडं करू. ब्रह्मदेवाला जमत नाही, पण तुकोबाराय म्हणतात आम्ही करू दृष्टीपुढे. दृष्टीपुढे करू म्हणजे चटकन करू. तुमची दृष्टी बघत असताना तुमच्या डोळ्या देखत करू, आम्ही गाढवाचं घोडं करू. तुकोबारायने करून दाखवलं ना महाराज. वाटेल ते करण्याचं सामर्थ्य आहे. तरी तुकोबाराय मागतात. का मागतात? गरज आहे म्हणून मागत नाही, त्यांना काही अशक्य आहे म्हणून मागत नाहीत. मग तुकोबाराय का मागतात? तुकोबारायांच्या मागणीचा एकमेव हेतू एवढाच आहे की जगाने मागावं कसं हे जगाला कळावं, म्हणून तुकोबाराय मागणं मागून दाखवतात. त्यांना मागायची गरज आहे म्हणून नाही. अर्भकाचे साठी पंते हाती धरिली पाटी, तैसे संत जगी क्रिया करोनी दाविती अंगी. बालवाडीच्या शिक्षकाला अ आ इ गिरवावं लागत नाही. तो शिकून मोठा झालेला आहे, तो शिकवायला आलाय, पण तरी तो पाठीवर अ आ इ गिरवतो. त्याच्याकरता का लहान मुलांकरता? तो विद्यार्थ्यांकरता. तसं तुकोबाराय मागणं मागतात त्यांच्याकरता नाही, तुमच्या आमच्याकरता. आम्हाला अ आ इ गिरवता आलं पाहिजे, आम्हाला मागायचं कसं हे कळलं पाहिजे, आणि मागणीचा विषय काय असला पाहिजे हे तुकोबाराय या अभंगातून आपल्याला सांगतात. कारण माणसाची जी मागणी आहे, मला विस्तार करायचा नाही, लांब बोलायचंही नाही आहे. माणसाने मागावं की मागू नये, मागितल्याने वगैरे वगैरे सोडून द्या विषय. पण मनुष्य जे मागणं मागतो त्या मागण्यामध्ये 4 दोष असतात. तुकोबारायांनी त्या दोषांचा अभ्यास केला. कुणाकडे मागावं, काय मागावं, कसं मागावं आणि किती मागावं हे माणसाला कळत नाही, म्हणून माणसाचं मागणं त्याच्या जीवनाचं अधःपतन करत असतं. ऐका, मी 4 गोष्टी सांगतो. कुणाकडे मागावं, काय मागावं, कसं मागावं आणि किती मागावं हे आपल्याला कधीच कळलं नाही. आपण कुणाकडेही मागतो, काहीही मागतो, कसंही मागतो आणि कितीही मागतो, काही उपयोग नाही. मागायचं तर वजन पाहिजे. एका लग्नामध्ये एक नवरदेव रुसून बसला. त्याला सगळे विनंती, अहो काय झालं, तुम्हाला काय पाहिजे, गाडी पाहिजे का नको, घर पाहिजे का नको, हे पाहिजे का नको, ते पाहिजे का, चांगले कपडे पाहिजेत का, पैसे पाहिजेत का, काही. मग काय पाहिजे काय? तो म्हणला 2 दिवस झाले मी तुमच्या इथं येऊन राहिलो, मला अजून तंबाखू मिळाली नाही. ती मिळाल्याशिवाय. अरे ह्याला काय अक्कल लागते का, मला सांगा ना, ह्याला काय अक्कल लागते का? गाढव सुद्धा असं वागत नाही हो. मी काय सांगू तुम्हाला, मी अनेक वेळेला गमतीनं सांगतो महाराज. गाढवासमोर जर एका टोपल्यामध्ये बुंदीचे लाडून दुसऱ्या टोपल्यामध्ये तंबाखू ठेवली तर गाढव काय खायलो? एका टोपल्यामध्ये तंबाखून दुसऱ्या टोपल्यामध्ये, गाढवासमोर विचारतो, एका टोपल्यामध्ये बुंदीचे लाडू आणि दुसऱ्या टोपल्या गाढवासमोर ठेवलं तर, असं म्हणतो, गाढवासमोर जर एका टोपल्यामध्ये बुंदीचे लाडून दुसऱ्या टोपल्यामध्ये तंबाखू ठेवली तर गाढव काय खाईल? सांगा ना. बुंदीचे लाडू खाईल का तंबाखू खाईल? बुंदीचे लाडू खाईल की नाही? मग गाढवही ज्याला तोंड लावत नाही त्याला लावणं बरं आहे का? मी उगी एकदा असं कीर्तनात सांगितलं, ते एका श्रोत्याने मला सांगितलं, तुम्ही असं काय सांगता लोकांना? म्हणलं काय चुकलं? तो म्हणला, गाढवासमोर बुंदीचे लाडून तंबाखू ठेवली तर गाढव बुंदीचे लाडू खाईल, तंबाखू खात नाही, म्हणून तर ते गाढव आहे. मी म्हणलं एखादा गाढवच असा विचार करू शकतो, शहाणा मनुष्य असा विचार करणार नाही. मी का बोलतो लक्षात घ्या ना. आपण काय मागतो, कुणाकडे मागतो, कसं मागतो, किती मागतो, या 4ही गोष्टी आपल्याला कळल्या नाहीत. आणि या 4ही गोष्टी या अभंगामध्ये तुकोबारायांनी आपल्याला शिकवल्या. कुणाकडे मागावं, काय मागावं, कसं मागावं, किती मागावं, या 4ही गोष्टी. मी असं म्हणत नाही की या अभंगातल्या 4 चरणामध्ये तुकोबारायांनी या 4 गोष्टी शिकवल्या असं मला म्हणायचं नाही. पहिल्या चरणामध्ये कुणाकडे मागावं, दुसऱ्या चरणामध्ये काय मागावं, तिसऱ्या चरणामध्ये कसं मागावं, चौथ्या चरणामध्ये किती मागावं, असं मला म्हणायचं नाही. हा माझा हेतूही नाही, अभंग मला तसा सांगायचाही नाही. मला असं म्हणायचं आहे की ज्या पहिल्या 3 चरणामध्ये तुकोबारायांनी या अभंगामध्ये मागणं मागितलंय ना, हे मागणं मागताना या 3ही चरणामध्ये तुकोबारायांनी 4ही गोष्टी शिकवल्या. प्रत्येक चरणामध्ये 4 गोष्टी. आता अभंग सोडून देतो, उगी विस्तार नाही, पण उगी सांगतो आपल्याला काय चरण आहेत आपण बघा ना. सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती,
रखुमाईच्या पती सोयरिया आहे ना चरण. कुणाकडे मागावं? रखुमाईच्या पतीकडे मागावं. काय मागावं? माझे डोळे तुझ्या रूपाकडे राहावेत हे मागावं. कसं मागावं? त्याला सोयऱ्या म्हणून मागावं. आणि किती मागावं? ते सदा जडलेले असावेत असं मागावं. विठ्ठला ऐका, गोड तुझे रूप. आता हे सगळं कुठं सोडून देत बसू. गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, देई मज प्रेम सर्व काळ. कुणाकडे मागावं? ज्याचं नामरूप गोड आहे त्याच्याकडे मागावं. काय मागावं? मला प्रेम दे म्हणून मागावं. कसं मागावं? तुझं नामरूप गोड आहे अशी त्याची स्तुती करून मागावं. आणि किती मागावं? सर्व काळ दे म्हणून मागावं. विठो माऊलीये हाची वर देई, संचरोनी राही हृदया माझी. कुणाकडे मागावं? विठोकडे मागावं. काय मागावं? हृदयामध्ये येऊन राहा म्हणून मागावं. कसं मागावं? त्याला माऊली म्हणून मागावं. आणि किती मागावं? सर्व काळ राहा म्हणून मागावं. विठ्ठला विठ्ठला. आणि म्हणून तुकोबाराय भगवंताच्या चरणाजवळ मागणं मागतात. या मागणीचा मुख्य विषय एकच आहे, देई मज प्रेम सर्व काळ. संत महात्मे देवाजवळ प्रेमाशिवाय काही मागत नाहीत. आणि प्रेमाशिवाय देवाजवळ दुसरं मागणाऱ्यांना संत म्हणत नाही. विचार करून बघा, आपण कुठल्याही संतांची प्रमाण आपण काढा, प्रेमाशिवाय त्यांनी दुसरं काही मागितलेलं नाही. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमे विण नाही समाधान. प्रेम द्या देवा, दुसरं काही नको, दुसरं काही. जाणोनी नेणते करी माझे मन, तुझी प्रेम खूण देवोनिया. मग मे व्यवहारी असे न वर्तत, जे विजळा आत पद्मपत्र. तुकोबारा बोलता. आणि म्हणून प्रेम, कारण बाकी सगळ्या गोष्टी कदाचित आपल्याला परमार्थाच्या दृष्टीनं स्वसामर्थ्यानं मिळवता येतात. तुम्ही स्वकर्तृत्व, मी प्रपंचाविषयी बोलत नाहीये. परमार्थामध्ये तुम्ही सत्कर्म स्वबुद्धीनं करू शकाल. तुमचा स्वधर्म स्वबुद्धीनं तुम्ही पाळू शकाल. विवेक वैराग्य स्वसामर्थ्यानं मिळून ब्रह्मज्ञानही स्वसामर्थ्यानं कदाचित गुरुकृपांकित होऊन मिळवू शकाल. पण तुम्हाला प्रेम मिळवायचं असेल तर त्याच्याकरता आपली बुद्धी उपयोगाची नाही, त्याच्याकरता आपलं कर्तृत्व उपयोगाचं नाही, त्याच्याकरता आपलं सामर्थ्य उपयोगाचं नाही. त्याच्याकरता एकच गोष्टी लागते, भगवंताची कृपा संपादन करावी लागते. त्याच्याशिवाय प्रेम मिळत नाही. मी आपल्याला अनेक गोष्टी सांगेन. प्रेम सामान्य गोष्ट नाही महाराज. आणि खरं मी आपल्याला सांगतो, प्रेम देण्याच्या देव तुम्हाला मोक्ष द्यायला एका पायावर तयार आहे. पण आपल्याला प्रेम द्यायचं म्हटलं तर देवा एवढा कंजूस अजून जन्माला आला नाही. माझी भाषा पटेल नाही तर न पटेल, देव मोक्ष देईल पण प्रेम देऊ शकत नाही महाराज. आणि त्याच्या विना प्रेम दुसरं कोणी देऊ शकत. तो का प्रेम देत नाही? त्यालाच मिळत नाही, तो कुठून देईल? थोर प्रेमाचा भुकेला, हाची दुष्काळ तयाला. मग ज्याला स्वतःला प्रेमाचा दुष्काळ आहे तो प्रेम कसं वाटेल महाराज? त्याला प्रेम वाटता येत नाही, तो प्रेम देऊ शकत नाही. आणि देऊ शकणारा तो एकटाच आहे. प्रेम देवाचे हे देणे, देहभाव जाई येणे, न धरावी मने शुद्धी देश काळाची. तुकोबाराय बोलून दाखवत. प्रेम द्यावं तर देवानीच द्यावं, आणि देव प्रेम देत नाही. ही दोन्ही वाक्य कशी लावायची तशी लावून घ्या. प्रेम द्यावं तर देवानीच द्यावं, आणि प्रेम देव देत नाही. देवाला त्यालाच मिळत नाही, तो कुठून देईल महाराज? त्यालाच मिळत नाही. म्हणून त्याला हे बोलावं लागलं. बहुनाम जन्मना म्हणते ज्ञानवान माम प्रपद्यते, वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभ. अरे असा महात्मा, तो महात्मा धनुर्धरा दुर्लभू अति. मला सुद्धा तो महात्मा दुर्लभ आहे. जो ब्रह्मज्ञान संपादन करून माझी शरणागती स्वीकारतो, तो महात्मा मला सुद्धा दुर्लभ आहे अर्जुना. मग देवालाच जर असा शरणागतीचा महात्मा दुर्लभ असेल आणि देवालाच जर प्रेम मिळत नसेल तर देव आपल्याला काय प्रेम देईल महाराज? प्रेम देण्याच्या बाबतीत भगवंता एवढा कंजूस दुसरा कोणी नाही. भगवंता एवढा कृपण दुसरा. मोक्ष पाहिजे घेऊन जा. मोक्ष दुराराध्य किर होय तरी तो आराधी तुझे पाय, तू धाडील तेथ जाये पायकू जायचा. ज्ञानेश्वरी वाचा ना आपण, ज्ञानेश्वरी वाचा. तुझे अवदार्य जाणो स्वतंत्र,
देता न म्हणसी पात्रापात्र कैवल्या ऐसे पवित्र वैरियाही दिधले मोक्ष दुराराध्य कीर होय तरी तो आराधी तुझे पाय तू धाडील तेथ जाये पायिकू जैसा तू आसनकादिकाचे निमाने सायुज्य सौरसू केला पुतने जे विषाचे निस्तनपाने मारू आली. ज्ञानोबा आहे अर्जुनाच्या मुखातून बोलतात. वाचा ज्ञानेश्वरी आपण. ज्ञानेश्वरी सारखा गोड ग्रंथ या जगाच्या पाठीवर आत्तापर्यंत झाला नाही आणि पुढेही निर्माण होण्याची शक्यता नाही. आपल्या हातात आहे. महाराज पाया पडतो तुमच्या. ज्ञानेश्वरी उघडत चला, रोज उघडत चला, थोडी वाचत चला. थोडं त्याच्यासारखं सुंदर चिंतन जगाच्या पाठीवर दुसरीकडे सापडणार नाही आपल्याला. वाचत चला. गोड बोलतात ज्ञानोबा. अति महत्त्वाचं बोलतात, अत्यंत आवश्यक बोलतात. त्यांच्या एका एका अक्षरातून आपल्या जीवनाची एक एक धन्यता निर्माण होईल. तशी 9000 ओव्यातली जेवढी अक्षरं तेवढ्या जन्माची निश्चिंती करून ठेवायची सोय म्हणजे ज्ञानेश्वरी. हे सोपं नाही. ज्ञानोबा अहो काय सांगू मी आपल्याला. किती तो माझा विषय नाही आत्ताचा. ही अक्षरे नव्हती देखा ब्रह्म साम्राज्य दीपिका. ज्ञानोबा बोलतात. हो, सामान्य नाहीत हे शब्द. ही अक्षरं सामान्य नाहीत. ब्रह्म साम्राज्यावर प्रकाश टाकणारी दीपिका म्हणजे हे असेल गीतेच्या संबंधानं, पण आपल्याला ज्ञानेश्वरीकडे लावता येत. साचची बोलाचे नवे हे शास्त्र पै संसारू जिणे ते शस्त्र आत्मा अवतरविते मंत्र अक्षरी जिये. ज्ञानोबा बोलतात. भाव अक्षराची गाठी भाव अक्षराची गाठी भाव अक्षराची गाठी भाव अक्षराची अक्षराची गुठी गाठी जो काही पाठ असेल. ब्रह्मज्ञानाने गोमटी ते हे माय ज्ञानेश्वरी संत जना माहेश्वरी ज्ञानदेव मंगळ मुनी सेवा करी दासी जनी. जनाबाईंचे शब्द आहेत. गोड बोलतात. असो तात्पर्य काय. ज्ञानोबा बोलतात, संत महात्मे बोलतात, परमात्मा मोक्ष देईल. हो, मोक्ष देईल, पण भक्ती देणं, प्रेम देणं परमात्मा सहसा करत नाही. कुणालाही प्रेम देणं भगवंत, त्याला तुकोबाराय होऊन देवाकडे जावं लागतं, त्याला ज्ञानोबाराय व्हावं लागतं, त्याला जनाबाई होऊन नामदेवराय होऊन देवाकडे जावं लागतं, तर प्रेम मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही आम्ही जाऊन जर देवाच्या दारात, देवा प्रेम पाहिजे होय, पुढं त्याच्या मोक्ष पाहिजे का, घेऊन जा. मुक्तिम ददाती कर ही चित स्म न भक्तियोगम. भागवताचा पहिला स्कंद आहे, विस्तार करत नाही मी. मुक्तिम ददाती, मोक्ष द्यायला भगवान तयार आहेत, पण न भक्तियोगम, पण भक्ती प्रेम द्यायला भगवान तयार नाहीत. हो, जाऊ द्या. प्रेम हा संतांच्या मागणीचा मुख्य विषय. वेळेच्या मर्यादेत संपवतो, एक 15-20 मिनिटामध्ये सगळा विषय संपवतो आपल्या समोर. ऐका, तुकोबाराय बोलतात, प्रेम देवा, आम्हाला प्रेम पाहिजे. देई मज प्रेम सर्व काळ, आम्हाला प्रेम द्या, ही तुकोबारायांची. पण प्रेम अवघड आहे. प्रेम कळणं अवघड, प्रेमाची याचना करणं अवघड, प्रेमाची याचना करण्याची सद्बुद्धी होणं अवघड. प्रेमाची याचना केली तर देवाला प्रेम देण्याकरता कुठेतरी अंतःकरण द्रवणं अवघड, आणि प्रत्यक्ष परमात्म्याने प्रेम देणं हे अवघड. प्रेम फार अवघड. प्रेम न ये सांगता बोलता दाविता अनुभव चित्ता चित्त जाणे. तुकोबाराय बोलतात, प्रेम असं सांगता येत नाही,
दाखवता येत नाही, प्रेम बोलता येत नाही. कारण जिथं प्रेम शब्दातून व्यक्त होतं तिथं प्रेम 100% नाचलेलं असतं. विठ्ठला विठ्ठला चिंतन करून बघा आपण, ज्या प्रेमाला शब्दाचा वारा जरी लागला ना तरी ते प्रेम नाचतं. काय नाजूक असेल विचार करा. नुसता प्रेमाचा शब्दाचा वारा लागला म्हणून तुकोबाराय म्हणतात आम्हाला नको संबंध तुटावा शब्दाचाही स्पर्श म्हणून आस मोकली. तुकोबाराय बोलतात वावया भिकारी हेचे आम्हा कारण अंतरोनी जन व्हावे दुरी संबंध तुटावा शब्दाचाही स्पर्श म्हणून आस मोकलेली. शब्दाचाही स्पर्श तुटावा. शब्द वापरला गेला आमचं फार प्रेम आहे फार प्रेम आहे म्हणून काटा काढणारे कमी असतात काय? हे काय आहे? प्रेमाला शब्दातून व्यक्त केलं की ते प्रेम टिकत नसतं महाराज. ज्या प्रेमाची हेतुतः अभिव्यक्ती करावी लागते तिथं प्रेम नसून स्वार्थ असतो हे डोळे झाकून समजून घ्या. जगामध्ये प्रेम मिळत नाही. ज्या अर्थी मला तुमच्यावरचं प्रेम बोलून दाखवावं वाटतं त्या अर्थी माझं प्रेम खरं नाही. जर खरं असतं तर बोलून दाखवायची गरज पडली नसती. प्रेम नाजूक गोष्ट आहे. परमात्मा देत नाही याच्याकरता आपल्याजवळ काही अधिकार असावा लागतो. परमार्थ अधिकारावर चालतो, अनधिकारावर चालत नाही. जसं ज्ञानाला अधिकार लागतो, जसं योगाला अधिकार लागतो, तसं प्रेमालाही अधिकार लागतो महाराज. परमार्थ अधिकारावर चालणारी गोष्ट आहे. आणि परमार्थाचा अधिकार बोलू मी क्षमा मागून सगळ्यांना नाही. मी क्षमा मागून बोलतो. मी प्रेम शब्द देवावरचं प्रेम असं म्हणतो, बायकोवरचं, मुलावरचं, बैलावरचं हे म्हणत नाही. देवावरचं प्रेम ते मिळवण्याचा अधिकार सगळ्यांना नाही. त्याला फार मोठा अधिकार सिद्ध करावा लागतो. परमार्थ अधिकारावर चालतो आणि परमार्थामध्ये तुम्हाला अधिकार नाही म्हटलं तर खपत नाही लोकांना. मी गंमत म्हणून सांगतो आपल्याला, 2 क्षेत्र अशी आहेत तिथं मनुष्य स्वतःला अधिकारी 100% मानतो. माझ्या एवढा दुसरा चांगला अधिकारी नाही असे माणसाचे गैरसमज 2 क्षेत्रामध्ये होतात. एक अध्यात्मात आणि दुसरं राजकारणात. राजकारणामध्ये काही अधिकार नाही. सगळे आपापलं सांगत असतात. त्याला वाटतं माझ्या एवढं राजकारण कुणालाच कळत नाही. त्याला जर म्हटलं ना तुला कळत नाही तो म्हणला मला कळत नाही. आणि मग कुणाला कळतं महाराष्ट्रात राजकारण? मला कळतं. फाटलेली बनियन, अर्धी चड्डी, तुटलेली स्लीपर तेवढी घालतो चौकामध्ये तशाच फाटक्या मित्राला हातात तंबाखू घेऊन चोळत सांगतो मोदीचं कुठं चुकलं. केवढा अधिकार असेल विचार करा ना. ते त्यांना कळलं नाही. त्यांच्या हाताखाली शेकडो हजारो IAS ऑफिसर आहेत. त्यांना स्वतःला राजकारणाचा अनुभव आहे. ते त्यांना कळलं नाही. पण याला फाटकी चड्डी घालून तंबाखू चोळताना कळलंय त्यांचं काय चुकलं. केवढा अधिकार आहे राजकारणातला. याच्या एवढा दुसरा महान अधिकारी तुम्हाला दिसणार नाही जगाच्या पाठीवर. एवढा अधिकार. तसंच परमार्थामध्ये तुम्हाला परमार्थाचा अधिकार नाही. अहो काय लागतं परमार्थ आम्हालाच सांगतात लोक. महाराज काही नसतो भाव ठेवला की झालं. हे अधिकारी कोणाला काही लागत नाही. भाव ठेवा बस आहे. यांना समाजात भाव नाही पण हे दुसऱ्यांना सांगतात तुम्ही भाव ठेवा म्हणजे देव प्राप्त होईल. अरे काय चेष्टा आहे का? परमार्थ आहे तो. परमार्थ अधिकारावर चालतो. प्रेम अधिकारावर मिळतं. तुकोबाराय वेडे नाहीत की जगतामध्ये देवाच्या समोर प्रेम कसं मागावं हे जगाला शिकवण्याकरता अवतार घ्यावा. तुकोबाराय सामान्य नाहीत ना महाराज. प्रेम मागायला अधिकार लागतो. आणि अधिकार म्हटलं की अंतरंग अधिकार, बहिरंग अधिकार लागतो. मग त्याच्याकरता अंतरंग अधिकार आम्हाला काय पाहिजे? देई मज प्रेम सर्व काळ हे मागणं आहे ना. मग त्याच्याकरता अंतरंग अधिकार काय पाहिजे? विठो माऊलिये हाची वर देई संचरोनी राही हृदया माझी हा अंतरंग अधिकार आहे. आणि त्याच्याकरता तो अंतरंग अधिकार सिद्ध व्हायचा असेल तर त्याच्याकरता बहिरंग अधिकार लागतो. बहिरंग अधिकार काय लागतो? बहिरंग अधिकार साधनेचा असतो. बहिरंग अधिकार हा इंद्रियजन्य साधनेचा असतो. म्हणून तुकोबाराय बहिरंग अधिकाराकरता आधी देवाकडे मागतात की माझे डोळे तुझ्या रूपाकडे कायमचे जडलेले असावेत. अभंगाचं पहिलं चरण. सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती. सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती. सदा माझे डोळे
प्रत्यक्ष मागणी तुकोबारायांची. इंद्रियजन्य बहिरंग अधिकारात तुकोबाराय बोलतात, सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती रखुमाईच्या पती सोयरिया. तुकोबाराय बोलतात, देवा माझे डोळे तुझ्या रूपाकडे जडलेले असावेत. याचे अर्थ काय करायचे याचा विस्तार केला तर पुष्कळ वेळ जाईल आपला, पण 2 भूमिका फक्त सांगतो. डोळे देवाच्या रूपाकडे जडलेले असावेत हे मागणं 2 भूमिकेतून आहे. एक ज्ञान भूमिका आहे आणि एक भक्ती भूमिका आहे. विस्तार करत नाही पण त्रोटक बोलतो. डोळे भगवंताच्या रूपाकडे जडलेले असावेत. डोळे प्रमाण आहे आणि भगवंताचं रूप प्रमेय आहे. प्रमाणाने प्रमेयापर्यंत जावं आणि प्रमेयाशी एकरूप होऊन जावं, याला सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती असं म्हणतात. वेदांत दृष्टीने विचार केला तर. आता ही वेदांताची वेळ नाही मला माहिती आहे, ऊन वर अंध येतोय आणि हे काही वेदांत सांगायचं, वेदांताची वेळ नाही, कल्पना आहे मला, पण तरी ऐका थोडा. आता बसलाच आहात तर ऐका. काय होतं, आम्हाला रस्त्यावरून जाताना वेगवेगळ्या गोष्टी दिसतात की नाही, आणि या वेगवेगळ्या गोष्टींचं वेगवेगळं ज्ञान आम्हाला होतं की नाही. मी उदाहरण सांगतो. रस्त्यानं जाताना आपण वेगवेगळी दुकानं बघत जातो. हे कपड्याचं दुकान आहे, हे भांड्याचं दुकान आहे, हे सोन्या चांदीचं दुकान आहे, हे किराणा मालाचं दुकान आहे, हे चष्म्याचं दुकान आहे, इथं अमकं मिळतं, इथं तमकं मिळतं, हे दूध दह्याचं डेअरी फार्म काहीतरी दुकान आहे. असं करत 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 आपण रस्त्यावरून पुढे जातो. या सगळ्या दुकानाकडे आपली दृष्टी जाते आणि सगळे दुकानं आपल्याला एकमेकापासून भिन्न आहेत याचं ज्ञान होत राहतं. बरोबर आहे का नाही? बरोबर. आपण शेतामध्ये येतो. शेतामध्ये हे माझं शेत आहे, हे शेजाऱ्याचं शेत आहे, ही बैलगाडी आहे, हा नांगर आहे, हा ट्रॅक्टर आहे, हे बैल आहे, हे माझं घर आहे, ही झोपडी आहे, ही गड्याची झोपडी आहे. आम्हाला ज्ञान होतं की नाही? होतं. घरी जातो आपण, घरी आपल्याला वेगवेगळी ज्ञानं होतात. हे आपलं घर आहे, हे अंगण आहे, हे तुळशी वृंदावन आहे, ही बायको आहे, ही म्हैस आहे, हे कळतं की नाही? म्हणजे हे बघा असं होतं. मी बायको म्हैस आहे असं म्हटलं नाही मी. तुम्ही असं काय करता, तुमच्या मनातलं माझ्यावर आरोप करू नका. तुमचं तुमच्याजवळ, माझं मी काय म्हटलं, ही बायको आहे हे एक स्वतंत्र ज्ञान आहे, गोठ्यामध्ये ही म्हैस आहे हे एक स्वतंत्र ज्ञान आहे. ही 2 स्वतंत्र ज्ञान होतात. आता तुम्हाला एक वाटत असेल त्याला मी काय करू? तुमचं तुम्हाला लखलाप, तुम्ही जाणे, तुमचं घर जाणे, संध्याकाळपर्यंत तुम्ही मार खाणं, तुमचं तुम्ही जाणे, मला काय करायचं? माझं कीर्तन झालं, मी निघून जाणार इथून. माझं काय? मी आपल्याला उदाहरण सांगत होतो की प्रत्येक एक वस्तू, तसं तर बायकोही शेतावर गेली तर हा आपला नवरा आहे, हा बैल आहे, हे दिसत नाही का तिला? असं काय करता? हे तिला म्हणजे समानतेचे दिवस आहेत. मला एक उदाहरण देऊन चालत नाही, समानता सांभाळली पाहिजे. दोन्ही उदाहरणं मला दिली पाहिजे म्हणून सांगतो. ही ज्ञान होतात की नाही आपल्याला? तर का होतात? वेदांताच्या दृष्टीने आपण विचार करा, ही ज्ञान का होतात आपल्याला? कारण आपली अंतःकरण वृत्ती त्या विषयापर्यंत जाते, विषयाचा बोध करून परत येते, म्हणून दुसऱ्या विषयाचं स्वतंत्र ज्ञान होतं. वृत्तीला दुसऱ्या ज्ञानाकरता स्वस्थानी परत यावं लागतं. हा वेदांताचा नियम आहे, लक्षात घ्या. ती जर वृत्ती तिथून परत आली नाही, आता आपण रस्त्यावरून हे सगळं बघत जातो, हे अमकं आहे, हे तमकं आहे, ही बायको आहे, हा मुलगा आहे, हे अमकं आहे, हे माझं घर आहे, हा ट्रॅक्टर आहे, हे शेत आहे, हे आम्हाला वेगवेगळं कळतं. कारण या प्रत्येक विषयाकडे गेलेली आमची अंतःकरण वृत्ती त्या विषयाचा बोध करून देऊन परत येते. पण ती वृत्ती एका विषयाकडे जाऊन जर तिथंच गुंतून पडली ना, तर त्या वृत्तीला दुसरे विषय दिसत नाहीत, सगळीकडे एकच विषय दिसायला लागतो. संतांना वेगवेगळं का दिसत नाही? नरनारी बाळे अवघा नारायण हा संतांचा का अनुभव आहे? हा का अनुभव आहे? ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे, हा अनुभव का येतो? का येतो? कारण त्यांची वृत्ती एकदा तिकडं गेली की तिथून पुन्हा माघारी येत नाही, परत माघारी येत नाही. एकदा तिथं गेली, आमचे डोळे, म्हणून संतांचे डोळे एकदा तिथं गेले, त्यांना सगळीकडे तो परमात्मा दिसतो, बस दुसरं काही दिसत नाही. तुझं पाहता सामोरे, तुझं पाहता सामोरे, तुझं पाहता सामोरे, तुझं पाहता सामोरे, दृष्टी नमी रे माघारी, दृष्टी नमी रे माघारी, माझ्या
विस्तार करणं अवघड आहे. तुझं पाहता सामोरी दृष्टी न फिरे माघारी, माझ्या चित्ता तुझ्या पाया मिठी पडली पंढरी राया, माझ्या चित्ता तुझ्या पाया मिठी पडली. माझ्या चित्ता तुझे काय पाठभेद काय असतील ते बघून घ्या. आमच्यावर बोधे बाबाचे संस्कार जास्त, आम्हाला माझ्याचे संस्थेचा पाठ माझ्या चित्ता तुझ्या पाया असा आहे, त्यामुळे ते संस्कार आमच्यावर जास्त बोधे बाबांचे. त्यामुळे माझ्या चित्ता तुझ्या पाया मिठी पडली पंढरी राया. कशामुळे असं होईल? संतांना सगळीकडे एकच परमात्मा दिसतो. काही बघू द्या त्यांना, जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप, पूजा ध्यान जप त्यासी नाही. नाथ महाराज बोलतात ना हरिपाठामध्ये, मग डोळ्याला काही दिसू द्या, आत्मत्वे वेठीला होई, तो जया तया दृश्या ते पाहे, ते दृश्य दृष्टीपणेसी होत जाई, तयाचे चिरूप. 18वा अध्याय ज्ञानोबा बोलून दाखवतात. ते दृश्य त्याला वेगळं दिसत नाही, त्याला आपलं स्वरूप म्हणून दिसतं. तिथं घाटावर जमलेल्या सगळ्यांना रेडा आणि ज्ञानोबाराय वेगळे दिसले, पण ज्ञानोबारायांना विचारलं तर ज्ञानोबाराय म्हणाले, ज्ञानदेव म्हणे तोही माझा आत्मा. कसं झालं हे? कारण आत्मस्वरूपाकडे दृष्टी गेली, ती परत नाही आली. त्यामुळे त्या दृष्टीला जे दिसलं ते आत्मस्वरूपानं दिसलं असेल तर तुकोबाराय म्हणतात, सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती, माझे डोळे तुझे मूर्ती सदा जडो. त्यामुळे मग ती दृष्टी जर परत आली नाही तर आम्हाला सर्वत्र देवा तुझं दर्शन होईल, याच्याकरता आम्हाला तुझी प्रार्थना आहे. हे मागणं एक ज्ञानपर भूमिका. भक्तिपर भूमिका बघितली तर माझी दृष्टी तुझ्या माझे डोळे तुझ्या रूपाकडे जडलेले असावेत असं जेव्हा तुकोबाराय मागतात, तेव्हा त्याची दुसरी भूमिका जी भक्तिपर आहे तेवढी सांगतात. सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती, माझे डोळे तुझ्या मूर्तीकडे कायमचे जडलेले असावेत. याचा अर्थ असा की देवा तुम्ही असं रूप मला दाखवा की माझ्या डोळ्याला दुसरं काही बघावंसं वाटलं नाही पाहिजे. विठ्ठला विठ्ठला देवाने असं सुंदर रूप धारण करा. एखादं रूप एखादा प्रसंग जर सुंदर असेल तर माणसाला दुसरं काही बघावं वाटत नाही, कारण त्या सौंदर्य त्याला म्हणतात की जिथं चित्तवृत्ती तदाकार होते त्याला सौंदर्य म्हणतात. ते सांगत नाही आता, सौंदर्य शास्त्राचा विचार मला करायचा नाही आता. परंतु तुकोबारायांनी सुंदर कुणाला म्हणलं मला सांगा बरं. रोज पहिला अभंग आपण म्हणतो, सुंदरते ध्यान उभे विट आहे ना, उभे विटेवर उभं असणारं जे ध्यान आहे ते सुंदर आहे. सुंदर म्हणजे त्याला बघितल्यानंतर दुसरं काही बघावंसं वाटतच नाही. बस आता बघितलं, बस दुसरं काही बघावंसं वाटत नाही. म्हणून देवा तुम्ही असं रूप धारण करा की आम्हाला पुन्हा तुमचं रूप सोडून जगताच्या रूपाकडे बघावंसं नाही वाटलं पाहिजे. बस आता असंच रूप आम्हाला दाखवा. आता दृष्टी पुढे ऐसाची दोरा हे, 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 जो मी तुझं पाहे पांडुरंगा, जो मी तुझं पाहे पांडुरंगा, सांगतात आता दृष्टी पुढे आईसा राहे का आईसाची राहे. हो, आईसा राहे नाही, आईसाची राहे. तुळशी हार गळा कासे पितांबर, आवडे निरंतर हे ध्यान का हेची ध्यान. हे ध्यान नाही, हेची पाहिजे, आईसाची पाहिजे. आईसा वेगळं, आईसाची वेगळं. चकार व्यावृत्तीपूर्वक असतो, व्याकरणाचा नियम आहे. चकार अन्यांची व्यावृत्ती करतो, दुसऱ्यांना यू द्यायचं नसलं की च वापरावं लागतं.
तुम्ही जेवायला या म्हणणं वेगळं आणि तुम्हीच जेवायला या म्हणणं वेगळं, फरक पडतो ना. तुम्ही जेवायला या म्हणलं की समजावं भंडारा आहे, या सगळ्याला घेऊन. पण तुम्हीच या म्हणलं की समजावं पार्टी मिटिंगचं जेवण आहे, तिथं कुणाला परवानगी नाही. बायकोला आणू नका, कोण कधी बिघडल आणि कोण कधी फुटल काही सांगता येत नाही. कुणाला आणू, तुम्हीच या म्हणजे इतरांना आणू नका असा त्याचा अर्थ होतो. आता दृष्टी पुढे ऐसाची म्हणजे आता दुसरं रूप नको. देवाला काही रूप नाहीत का? अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्या त्यासी, है ना. अनंत रूप अनंत वेश भगवंतानी घेतले. अहो आता रोज फिरतोय महाराज, आपण रोज कीर्तन आहेत. एखादा फार प्रसिद्ध असला तर सकाळ दुपार संध्याकाळ आहे. आम्हाला तर एक सकाळी असेल किंवा संध्याकाळी एखादा असेल. पण रोज फिरतो, रोज मंदिरामध्ये जातो, रोज वेगवेगळ्या गावामध्ये जातो. अभंग जरी एकच असलं तरी गावं वेगवेगळीच असतात. तर ते वेगवेगळ्या गावामध्ये जातो, वेगवेगळ्या मंदिरामध्ये आपण कीर्तन करतो. गणपतीचं मंदिर तुम्ही बघितलंय का? बघितलंय ना. संगमरवरातला गणपती बघितलाय का कधी? संगमरवरात पांढऱ्या रंगातला दगडात शेंदूर लावलेला गणपती बघितलाय का? बघितलं. संगमरवरातली शंकराची पिंड बघितली का? बघितली ना. काळ्या दगडातली शंकराची पिंड बघितली का? त्र्यंबकेश्वरला काळ्या दगडात. संगमरवरातली रामचंद्र प्रभू सीता मातोश्री लक्ष्मणाची मूर्ती आहे ना, आहे, बघितली. काळ्या दगडात काळा राम आहे ना, नाशिकला काळा राम आहे. संगमरवरातली कृष्णाची मूर्ती बघितली का? काळ्या पाषाणातली कृष्णाची मूर्ती बघितली का? हे सगळ्या मूर्ती आपण बघितल्या आहेत. पण मला सांगा, तुम्ही कधी पांढरा पांडुरंग बघितलाय का? पांढरा पांडुरंग संगमरवरात पांढरा पांडुरंग कधी बघितलाय? कधीच नाही, कधीच दिसा. पांढरा पांडुरंग ऐकायलाही बरं वाटत नाही ना. ठाईचाची काळा अनादी बहु काळा म्हणून वेदा चाळा लावी लागे, ज्ञानोबा बोलतात ना. पांढरा पांडुरंग ऐकायला तरी बरं वाटतं. बरं मला सांगा, काळ्या पाषाणामध्ये जर पांडुरंगाची मूर्ती तयार करता येते तर संगमरवरात पांडुरंगाची मूर्ती कोरता येत नसेल का? येत असेलच की नाही. कलाकाराला कोरायची म्हणलं तर संगमरवरात कोरता येईल की नाही? येईल. पण पांढऱ्या पांडुरंगाचं मंदिर तुम्ही कुठं बघितलंय का? पांढरा पांडुरंग कुठंच तुम्हाला दिसणार नाही. कारण तुकोबारायांनी देवाला सांगितलंय, आता दृष्टी पुढे ऐसाची तू राहे. देवाला रंग सुद्धा बदलावा वाटला नाही. हे तुकोबारायांच्या शब्दाचं सामर्थ्य आहे. विठ्ठला म्हणून असं रूप देवा तुम्ही धारण करा की तुमचं रूप बघितल्यानंतर आमच्या दृष्टीला दुसरीकडे हलावं असं वाटणार नाही आणि माझी दृष्टी सदा तुमची मूर्ती बघत राहील. असं भक्तिपूर्ण चिंतन तुकोबारायांनी मागितलं आणि देवाला सांगितलं, सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती, रखुमाईच्या पती सोयरिया, गोड तुझे रूप गोड तुझे नाम, देई मज प्रेम सर्व काळ. विठोबा रखुमाई हरी गोड तुझे रूप गोड तुझे नाम, देई मज प्रेम सर्व काळ. जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज या अभंगामध्ये भगवंताच्या चरणाजवळ काही विशेषत्वाचं मागणं मागतात. सगळे घालू नका, मानेला त्रास होतो. हो, नका 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 नका. ते सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती असं छान दिसतं. एखादा हार असं काय होतं, हे दिसायला फार छान दिसतं. महाराजांच्या गळ्यामध्ये भरपूर हार आहेत वगैरे, पण तो दोरा जेव्हा मान कापतो की नाही, ते हारातली किडे जेव्हा मानेला चावायला लागतात की नाही, तेव्हा असं वाटतं की कुणाच्याही जन्माला जावं पण महाराज होऊ नये. ऐका, तुकोबारा या अभंगामध्ये
परमात्म्याच्या चरणाजवळ प्रेम मागतात त्याचा विचार आपण केला. पण प्रेम सोपं नाही. त्याच्याकरता अंतरंग बहिरंग अधिकाराच्या दृष्टीने विचार करावा लागतो. विठो माऊली हाची वरदे संचरो निराही हृदया माझे हा अंतरंग अधिकार आहे. कारण अंतरंग अधिकार बुद्धी मन आणि आत्मस्वरूपाच्या चिंतनाने होत असतो, प्राप्त होतो. आणि बहिरंग अधिकार हा इंद्रियजन्य असतो. त्यामुळे सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती रखुमाईच्या पती सोयरिया हे तुकोबारायांचं बहिरंग अंतरंग अशी दोन मागणी करून तुकोबाराय त्या अधिकारानं युक्त होऊन मग देवाला म्हणतात देई मज प्रेम सर्व काळ. देवाला प्रेम मागण्याकरता सर्व काळ प्रेम मिळावं असं वाटत असेल तर त्याच्याकरता अधिकारानं युक्त झालं पाहिजे. म्हणून त्या अधिकाराची मागणी तुकोबारायांनी केली. आणि एकदा ते प्रेम मिळालं की तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे काही न मागे आणि तुझे पायी सुख सर्व आहे. आता मागण्यासारखं आमच्या जीवनामध्ये काही उरलेलं नाही. जे मागायचं होतं ते आम्हाला एवढंच पाहिजे, देई मज प्रेम सर्व काळ. पण असा अधिकार जरी असला तरी परमात्मा प्रेम देईलच याची शाश्वती नसते. प्रेम मागण्याकरता अधिकार असावा लागतो हे बरोबर. पण असा अधिकार तत्वतः सिद्ध झाला तरी देव प्रेम देईलच याची शाश्वती नसते. नायम आत्मा प्रवचनेन लभ्यान मेधयान बहुना श्रुतेन यमे वैश वृणते तेन लभ्या. उपनिषदामध्ये चिंतन आहे. आत्मस्वरूप हे प्रवचनाने प्राप्त होत नाही. ते खूप ऐकल्याने प्राप्त होत नाही. ते बुद्धीनं प्राप्त होत नाही. मग आत्मा कसा प्राप्त होतो तर त्याला उपनिषदाने सांगितलंय त्या आत्मस्वरूपाची प्राप्ती करून देण्याची देवाची ज्याच्या बाबत इच्छा असेल त्यालाच फक्त ते प्राप्त होतं, इतरांना नाही. थोडंसं सोप्या भाषेत सांगतो. आपल्याला भगवत कृपा व्हावी असं वाटतं की नाही? वाटतं की नाही? आपल्यावर देवाची कृपा व्हावी असं वाटतं ना? आपल्याला वाटतं. त्याकरता काय करावं लागतं? ज्ञान मिळवा, सत्कर्म करा, योग साधा, समाधी लावून घ्या, ब्रह्मज्ञान प्राप्त करून घ्या, नामस्मरण करा, वारीला जा, इकडं जा, एकादशी करा, तुळशीची माळ गळ्यामध्ये घाला. हे सगळं केलं म्हणजे भगवंताची कृपा होते असा माणसाचा गैरसमज आहे. असं होत नसतं. असं होत नाही. या भ्रमात राहू नका. या भ्रमात राहू नका. ह्याच्याने भगवंताची, मी जाहीर कीर्तनामध्ये बोलतोय, नारदांच्या गादीवर उभा आहे, मला कल्पना आहे मी काय बोलतो त्याची, मला कल्पना आहे. असं ज्ञानानं भगवत कृपा होत नाही, कर्मानं भगवत कृपा होत नाही. उगीच काहीतरी गाढवासारखं चर पण एकादशी कर असं म्हणून आपल्याला एकादशी करून अशी भगवत कृपा होत नाही. हे सगळं काही उपयोगाचं नाही आहे, काही नाही. मग भगवंताची कृपा व्हायची असेल तर काय करावं लागतं? ज्ञान उपयोगाचं नाही का? नाही ना. ते साधन आहे. शेवटी काही झालं तरी ते साधन आहे. साधनाला मर्यादा असते आणि साधनेला सुद्धा एक अधिकार आणि मर्यादा असते. साधनेला मर्यादा असते आणि साधनालाही मर्यादा असते. सगळं बघा. सत्कर्मानं कळतं का तर असं काही होत नाही. संता सवे वसता योगज्ञानी पैसता गुरुचरण उपासिता वैराग्यसी येण्याची सत्कर्मे अशेषही अज्ञान विरमेस जयाचे अहम विश्रामे आत्मरूपी. ज्ञानोबराय बोलतात ज्ञानेश्वरीमध्ये. बघा आपण, हे ज्ञान प्राप्त झालं म्हणजे भगवत कृपा होत नाही, सत्कर्म केलं म्हणजे भगवत कृपा होत नाही, समाधी लागली म्हणजे भगवत कृपा होत नाही. हे काही उपयोगाचं नाही. मग भगवत कृपा व्हायची असेल तर काय करावं, काय व्हावं लागतं म्हणजे भगवत कृपा होते? मी आपल्याला एका वाक्यात सांगतो. भगवंताची कृपा व्हायची असेल तर भगवंताची कृपा व्हावी लागते, एवढंच उत्तर आहे. दुसरं काही नाही. ती कृपा एकदा झाली की मग तुम्हाला ज्ञानही होईल, भक्ती होईल, नामस्मरण होईल, वाटेल ते होईल. पण भगवंताची कृपा व्हायची असेल तर त्याला एकच उपाय आहे, भगवंताची कृपा व्हावी लागते. परमात्मा प्रेम कुणालाही देत नाही. मग प्रेम जर मिळवायचं असेल तर काय करावं लागतं तर आपण आपला अधिकार सिद्ध करून प्रेम मागता येत नाही. मग प्रेमास्पदाच्या आधारानं प्रेम मागावं लागतं. असं आहे. प्रेम मागायचं आहे ना, आपण देवाकडे जाऊन प्रेम मागितलं तर देव प्रेम देत नाही. मग त्याला काय करावं लागतं? तुकोबारायांना बरोबर घेऊन जाऊन प्रेम मागावं लागतं तर मिळायची शक्यता असते. प्रेमास्पदाच्या आधाराने प्रेमाच्या प्राप्तीची शक्यता राहत असते. प्रेमास्पदाच्या आधाराविना प्रेम प्राप्ती हा गैरसमज असतो. त्याला प्रेमास्पदाचा आधार लागतो. प्रेम हे प्रेमास्पदाच्या आश्रयानं राहत असतं. स्वतंत्र प्रेम दिसत नाही. म्हणून
काय ते आम्हाला बोटानं दाखवता येत नाही, प्रेम नाही, सांगता बोलता दाविता. का? कारण ते असं स्वतंत्र राहत नाही, ते प्रेमास्पदाच्या आश्रयाने राहत असतं. प्रेमाद्वयो रसिकयोरपि दीप एव हृद्वेष्म भासयति निश्चलमेव भाती द्वारादयो वदनतस्तु बहिकृतश्चेत निर्वाती न्यूनम अथवा लघुताम उपैती. चंपू काव्यात आनंद वृंदावन चंपू मधला विषय. जाऊ द्या, मला आत्ता भक्तिशास्त्राचा तो विषय आपल्यासमोर ठेवायचा नाही. तथापि प्रेम मिळवायचं असेल तर प्रेमास्पदाला, प्रेम परमात्मा असं देत नाही. परमात्मा असं विचारेल, काय अधिकार तुमचा, मी का तुम्हाला प्रेम द्यावं, तुम्ही असं काय केलंय माझ्याबद्दल म्हणून मी तुम्हाला, हे विचारू नये. म्हणून काय करावं लागतं, प्रेमास्पदाला बरोबर घेऊन जावं लागतं. म्हणून तुकोबारायांनी युक्ती केली आणि तुकोबाराय म्हणाले, मी एकटा जर गेलो तर तिथं जाऊन उपयोग नाही. मग काय म्हणून गेलं पाहिजे, रखुमाईचा सोयरा म्हणून गेलं तर मिळायची शक्यता आहे, तर मिळायची शक्यता आहे. तुकोबाराय म्हणतात, सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती. पुढं काय, रखुमाईच्या पती सोयरिया. आता रखुमाईचा पती कोण आहे हे तुकोबारायांना माहीत नसेल का? या अभंगामध्ये तुकोबाराय विठो माऊली म्हणतात ना, मग रखुमाईचा पती कोण आहे हे तुकोबारायांना माहीत नाही काय? माहिती असेलच की नाही? माहिती आहे त्यांना. बरं, एक धरीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती, काय कारण असेल, काय कारण असेल? दोन हेतू. प्रेमास्पदाचा आश्रय घेऊन गेल्यानंतर प्रेम मिळण्याची शक्यता असते, हा एक नियम. आणि दुसरा, एक 2-3 सामान्य नियम सांगतो मी आपले. दुसरा नियम मी थोडासा आपल्याला सांगतो की आपलं प्रेम कसं आहे, जे प्रेम आम्ही तुम्हाला मागायला आलेलो आहोत त्या प्रेमाच्या अधिकरणाकरता आमच्या अंतःकरणाची स्थिती कशी आहे हे देवासमोर निवेदित करायचं असेल तर त्याच्याकरता तुकोबारायांनी निवडलेलं हे उदाहरण आहे. म्हणून ते रखुमाईच्या पती म्हणतात. काय याच्यामध्ये, रखुमाईचा पती म्हणजे पांडुरंग हे तुकोबारायांना माहीत नाही का? माहिती आहे ना. मग रखुमाईचा पती म्हणायचं कारण काय? एक धरीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती. कशा करता रखुमाईचा पती? तुम्ही पांडुरंग चित्तात धरला असं म्हणू शकत नाही, आम्ही विठ्ठलाला चित्तात धरलं असं म्हणता येत नाही तुम्हाला. रखुमाईचा पती कशा करता? त्याचं थोडक्यात उत्तर मी आपल्याला एका वाक्यात सांगतो. एक धरीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती. हे रखुमाईचा पती म्हणायचं कारण एकच आहे की याला अनेक रखुमाई आहेत, रखुमाईला हा एकच आहे म्हणून. लक्षात आलं का आपल्या? मी काय सांगतो ते, एक धरीला चित्ती, एक शब्द तेवढ्या करता आला. एक धरीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती. याला 16,108 आहेत हो, पण रखुमाईला हा एकच आहे ना. म्हणून रखुमाईनी जसं एकच धरला तशी अनन्यता आमच्या अंतःकरणात आहे. म्हणून आम्हाला प्रेम द्या. विठ्ठला विठ्ठला. आणि जाता जाता सहज सांगून थांबतो की तुकोबाराय रखुमाईच्या पती सोयरिया म्हणतात. म्हणजे तुम्ही रखुमाईचे आम्ही सोयरे आहोत आणि तुम्ही तिचे पती आहात, असा उलटा अर्थ करा. रखुमाईच्या पती म्हणून तुम्ही आमचे सोयरे झालेला आहात. रखुमाईचे तुम्ही पती आहात म्हणून आमचे सोयरे झालेले आहात. तर पांडुरंगाच्या सासूरवाडीचे आम्ही झालो की नाही? म्हणून माणूस आपल्या घरच्या लोकांना एक वेळ नाही म्हणू शकतो, पण सासूरवाडीच्या लोकांना नाही म्हणू शकत नाही. हा नियम तुकोबारायांना त्याही काळामध्ये माहिती होता. म्हणून तुकोबाराय म्हणाले, आम्ही प्रत्यक्ष तुमच्याकडे आलो नाही, आम्ही तुमच्या सासूरवाडीचे लोक आहोत. कारण आम्ही रखुमाईचे आहेत आणि तुम्ही रखुमाईचे पती झाल्यामुळे आमचे सोयरे झाला आहात. तर सासूरवाडीचा असल्यामुळे बाकी काही, बापाकडे गेलं तर बाप लवकर देत नाही, पण आईकडून गेलं तर बापाला नाही म्हणता येत नाही. हा नियम आहे का नाही? बघा बरं तुम्ही. बाप एखाद्या वेळेला नाही म्हणू शकतो, रागवू शकतो, पण आईकडून गेलं तर बापाला काही बोलता येत नाही. मुलगा परीक्षेत नापास झाला, गणितामध्ये 1 मार्क, इंग्रजीमध्ये 2, मराठीमध्ये 3, इतिहास भूगोलामध्ये 1, असे मार्क पडले. सगळं लाल 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 प्रगती पुस्तक घेऊन घरी आला. आईला सांगितलं, आई नापास झालो. आई रागावली, तुला सांगत होते अभ्यास कर म्हणून, आता बाबा येतील तेव्हा मारतील, मी काही करणार नाही, मी मध्ये पडणार नाही. मग मुलगा रडला, आईच्या पदराला, आई काही कर, मला बाबापासून वाचव. मग आई म्हणाली, बरं ते ठेव तिथं, मी बघते काय करायचं. त्यांनी ते तिथं ठेवलं. नंतर आले याचे वडील, बसले, ते बघितलं,
प्रगती पुस्तक 1 2 3 5 7 असे मार्क बघितल्यानंतर रागावले. काय पद्धत आहे ही? अभ्यास कर, येऊ दे, कुठे आहे त्याला, आण माझी वेताची छडी आण, त्याला फोडून काढतो, अमुक आहे तमुक आहे. बायको म्हणाली तुम्ही चहा घ्या, शांत बसा, रागावू नका. होत असतं असं. होत असतं म्हणजे काय? तूच त्याला शेपारून ठेवलं, तू मूर्ख आहेस म्हणून तो शतमूर्ख. आता बाप आहे तो बोलायला मागे पुढे बघणार नाही. हातामध्ये प्रगती पुस्तक आहे. नाही ते बाप बोलला. सगळं बोलून झाल्यावर बायको काय चाललंय हो तुमचं तेव्हापासून? मी सांगितलं ना तुम्ही सही करा. सही करणार नाही, त्याला फोडून काढेन. आई म्हणाली नीट बघा, तुमच्या बालवाडीतलं तुमचं प्रगती पुस्तक आहे, त्याला 1 2 3 5 त्याला निदान 8 10 तरी मिळाले, तुम्हाला 2 3 वर भागवावं लागलं. सही करा. मग बापाचं काही चाललं नाही, त्याला सही करावी लागली. कुठून आलं हे? कुठून आलं? एकदम बापाकडे गेलं तर बाप काही करू शकत नाही, पण आई त्याच्याकडून युक्तीनं काढून घेते. हे देवाला कळावं म्हणून तुकोबाराने सांगितलं, तुम्ही जर आम्हाला दिलं नाही तर आम्ही रखुमाईचे पती, आम्ही रखुमाईचे सोयरे असल्यामुळे आम्ही तिकडून येऊ, आणि बायकोकडून आल्यावर तुम्हाला नाही म्हणता यायचं नाही. म्हणून तुकोबाराय ते नातं या अभंगामध्ये प्रेमाच्या प्राप्तीकरता सांगतात आणि देवाला विनंती करतात, सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती, रखुमाईच्या पती सोयरिया, गोड तुझे रूप गोड तुझे नाम, देई मज प्रेम सर्व काळ. असं देवाचं प्रेम सर्व काळ आपल्याला मिळावं अशी सद्बुद्धी, असं सामर्थ्य या वास्तूमध्ये या परिवाराला प्राप्त व्हावं. त्यांची बुद्धी अखंड भगवंताच्या आणि संतांच्या चरणाशी जोडलेली असावी आणि या वास्तूमध्ये त्यांना आध्यात्मिक सुख, पारमार्थिक सुख प्राप्त व्हावं. प्रापंचिक सुखानं ते तर युक्त आहेच आहेत, पण या वास्तूमध्ये राहून शेवटी त्यांना असं म्हणायची पाळी यावी की तुका म्हणे काही न मागे अनेक, तुझे पायी सुख सर्व आहे. अशी देवाजवळ प्रांजळ कबुली आपल्या सुखाची या वास्तूमध्ये या परिवाराला देता यावी. असं सामर्थ्य, अशी कृपा भगवंतानी या परिवारावर करावी अशी सद्बुद्धी या निमित्तानं आपल्या सर्वांच्या वतीनं पुन्हा एकदा मी व्यक्त करतो. या निमित्तानं आमंत्रित केलं गेलं त्याबद्दल परिवाराला आणि आदरणीय हरिभक्तीपरायण योगेश महाराजांना अंतःकरणपूर्वक धन्यवाद देतो. झालेली सेवा संतांच्या, सद्गुरूच्या, परमात्म्याच्या आपण सर्व मोठे श्रोती महाराज मंडळी आहात, आपल्या सर्वांच्या चरणी समर्पित करतो. वाणीला विराम देतो. ज्ञानेश्वर सगळी सेवा संपली. आपल्यासमोर तुकोबारायांच्या अक्षरांचा काही विचार व्यक्त करण्याचा मी प्रयत्न केला, पण हे प्रेम कळावं, ते प्रेम मागण्याची सद्बुद्धी, सामर्थ्य निर्माण व्हावं याच्याकरता आपल्या सर्वांना फक्त एक प्रार्थना करायची, ते म्हणजे ज्ञानेश्वरी आणि गाथा वाचल्याशिवाय असे विचार मनामध्ये येत नसतात. म्हणून तुम्हाला सगळ्यांच्या चरणावर तुमच्या मस्तक ठेवून, डोकं ठेवून, हात जोडून प्रार्थना करतो. ज्ञानेश्वरी वाचत चला, गाथा वाचत चला, रामकृष्ण हरीचं भजन करा. माणसाच्या जीवनाला धन्य होण्याकरता रोजच्या दिवसातला फार वेळ द्यावा लागत नाही. 15 मिनटं द्या रोजच्या दिवसातली. 5 मिनटं ज्ञानेश्वरी वाचा, 5 मिनटं गाथा वाचा आणि 5 मिनटं घरातल्या सगळ्यांनी एकत्रित बसून रामकृष्ण हरीचं भजन करा. बस 15 मिनटं रोजच्या दिवसातली. उरलेले 23 तास 45 मिनटं तुमच्या स्वतःच्या मालकीचे आहेत, त्याच्यावर मी अतिक्रमण करत नाही. मी फक्त 15 मिनटं आपल्याकडे मागतो. 5 मिनटं ज्ञानेश्वरी, 5 मिनटं गाथा. महाराज आपल्या जीवनाची धन्यता करण्याकरता याच्यापेक्षा ज्ञानेश्वरी गाथ्याशिवाय दुसरी कोणतीही व्यवस्था जगताच्या पाठीवर नाही. आपलं कल्याण होईल तर ते ज्ञानेश्वरीनंच होईल. ते तुकोबारायांच्या अक्षराने, गाथ्यानेच आपल्या जीवनाची धन्यता होईल. हे काळ्या दगडावरची नुसती पांढरी नाही, ऑइल पेंटनी मारलेली पांढरी रेघ आहे. लक्षात घ्या, मी बॉन्ड पेपरवर लिहून द्यायला तयार आहे तुम्हाला की गाथा ज्ञानेश्वरी गाथा ज्ञानेश्वरीनं जर आपलं कल्याण झालं नाही, मी फाशी जायला तयार आहे महाराज, फाशी जायला. बॉन्ड पेपरवर लिहून देतो. ज्ञानेश्वरी अलौकिक ग्रंथ आहे, गाथा अलौकिक ग्रंथ आहे, नाद भागवत अलौकिक आहे. अहो, संतांचं वाङ्मय तुमच्या माझ्या कल्याणाकरता निर्माण झालं. त्याचा आश्रय आपण करा. सकाळी नाही, दुपारी नाही, संध्याकाळी नाही, रात्री जेवण झाल्यावर अंथरुणावर आडवं पडून वाचा, हात वर करून वाचा, पाय वर करून वाचा, पण वाचा महाराज. ज्ञानेश्वरी वाचा, गाथा वाचा. त्याच्याशिवाय जीवनाला धन्यता नाही हो. त्याच्याशिवाय माणूस म्हणून घ्यायची योग्यता राहणार नाही. कुत्र्यातून आपल्यात काही फरक राहणार नाही आपण जर गाथा वाचला नाही तर.
महाराष्ट्रात जन्माला यायचं आणि तुकोबारायांचे 2 अभंगही पाठ नसायचे, म्हणजे कशाला जन्म? महाराष्ट्रातच नाही, अशा लोकांनी जन्मालाच येऊ नये ज्याला गाथा वाचायचं नाही. ऐक जया प्राणियाच्या ठाई ज्ञानाची आवडी नाही, तयाचे जियाले म्हणू काही वरी मरण सांग. ज्ञानोबाराय बोलून दाखवतात भगवंताच्या मुखातून. अरे ज्याला गाथा ज्ञानेश्वरीची आवड नाही अशी लोक जन्माला आल्यापेक्षा मेलेली चांगली. काय करायचंय असलं घेऊन महाराष्ट्रामध्ये? तुम्ही साहित्याच्या अर्थाने वाचा, वाङ्मय म्हणून वाचा, साहित्य म्हणून वाचा, अध्यात्म म्हणून वाचा, उपासना म्हणून वाचा, अभ्यास म्हणून वाचा. तुम्हाला ज्या भूमिकेतून वाचायची ती ज्ञानेश्वरी गाथा तशी वाचा, पण त्याच्याशिवाय आपलं जीवन धन्य होणार नाही. आपला दिवस ज्ञानेश्वरी गाथ्याच्या वाचनाशिवाय संपणार नाही अशी भूमिका आपण ठेवा. मग सकाळी, संध्याकाळी, रात्री कधी वाचा, पण 5 ओव्या वाचल्याशिवाय मी झोपणार नाही एवढा जरी आपण नियम केला तरी ज्ञानोबाराय तुकाराय कृपावंत होतात, आपलं कल्याण करतात, आपल्यावर कृपा करतील. तशी कृपा त्यांनी तुमच्या आमच्यावर करावी याच्यासाठी त्यांच्याही चरणी प्रार्थना करतो. आपल्या सगळ्यांना पुनश्च धन्यवाद. गायक वादक मंडळी आपल्या चरणी नतमस्तक होतो. आपण सगळी मोठी मंडळी आहात नाही असं नाही, परंतु आता मलाही काही फार बोलता येत नाही तुमच्या सगळ्यांबद्दल. मला तुमच्यातलं काही कळत नाही, ह्यातलंही काही कळत नाही, म्हणण्यातलंही काही कळत नाही. तुमच्यासारख्यांचंच ऐकून 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 2-4 चाली म्हणण्याचा प्रयत्न करतो. केवळ बोधेबाबांची कृपा आहे म्हणून थोडं तरी स्वर माझा लागल्याची शक्यता राहते. दुसरं काही नाही. माझ्यावर दुसरे कुठलेही उपकार नाहीत महाराज, माझ्यावर उपकार बोधेबाबांचे. आणि म्हणून थोडंसं तुमच्या सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो. भगवंतानी तुमच्याकडून अशीच कलाकृतीतून त्याची सेवा करून घ्यावी, तुमच्याकडून अशाच आध्यात्मिक भूमिकेतून सेवा करून घ्यावी. तुमच्या सर्वांकरता प्रार्थना. झालेली सेवा सर्वांच्या चरणी समर्पित. वाणीला विराम. तुका म्हणे काही न मागे, तुका म्हणे काही न मागे, तुका म्हणे काही, तुका म्हणे काही न मागे. तुझे पायी सुख सर्व आहे, तुझे पायी सुख सर्व आहे. तुझे रूप गोड, तुझे नाम गोड, तुझे रूप गोड, तुझे नाम. प्रेमच प्रेम सर्व काळ, प्रेमच प्रेम सर्व
धरले नाही